नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. दिल्लीतील गाजलेल्या मद्य धोरण घोटाळ्यातील मुख्य आरोपी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दिल्लीतील सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी हा आदेश दिला. सोमवारी केजरीवाल यांना त्यांच्या समोर उपस्थित करण्यात आले. केजरीवाल यांना प्रारंभी ईडीची कोठडी देण्यात आली होती. या कोठडीचा कालावधी 1 एप्रिल पर्यंत होता. त्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांच्या ईडी कोठडीतील चौकशीची आता आवश्यकता नाही. त्यामुळे ईडी कोठडीचा कालावधी अधिक वाढवण्याची मागणी ईडीकडून केली जाणार नाही, असे प्रतिपादन अतिरिक्त महाधिवक्ता SV राजू यांनी केले. बेळगावमध्ये भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांचा पत्ता विचारू नका. निवडणुकीनंतर तुम्हालाच त्यांचा पत्ता शोधत जावं लागणार आहे, असे बोलत अरभावींचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी विरोधी नेत्यांवर निशाणा साधला आहे. शेट्टर यांना अंडर एस्टिमेट करू नका. शेट्टर यांना संसदेत पाठवणे हेच आमचे ध्येय असल्याचेही त्यांनी सांगितले. चिकोडी लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी आज यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील मावनूर पाच्छापूर या गावात प्रचार दौरा केला. यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघ आपले गृह मतदारसंघ असून येथूनच बहुमताने आपल्याला लोकसभेसाठी निवडून देण्याचे आवाहन या प्रसंगी उमेदवार प्रियंका जारकीहोळी यांनी केले. बेळगाव भाजप लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आज दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिरात जाऊन श्री कपिलनाथाचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील टिळक चौक, कंगराळी, KH आदी ठिकाणी जनतेशी संवाद केला आणि भाजपच्या जनहित योजनेची माहिती दिली. यंदा लोकसभेसाठी निवडून देऊन पुन्हा एकदा देशामध्ये भाजपची सत्ता आणण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी हुकेरी हिरेमठाला भेट देऊन श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. बेळगाव जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक महामंडळाच्या अध्यक्षपदी आमदार भालचंद्र जारकीहोळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज बेमुलच्या सभागृहात पार पडलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अध्यक्षपदासाठी आमदार भालचंद्र जारकीहोळी हे एकमेव नामांकन सादर केले होते. अध्यक्षपदासाठी निवड झाल्यानंतर भालचंद्र जारकीहोळी म्हणाले की बेळगाव जिल्ह्यात 150 कोटी रुपये अनुदानात स्वयंचलित मेगा डेअरी स्थापन्याबरोबर दुग्ध उत्पादनाला प्रोत्साहन देण्यात येईल. United Coast Dance 2024 Melodious Dinner on 6th April, sharp 7 p.m. at St. Joseph High School ground, Belagavi. An evening of entertainment by Go's leading band for front. For ticket booking, contact 9513245068 and 7406771555. महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती. लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता. किमान गुंतवणूक 10,000 रुपये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त महिला सभासदांकरिता. नियम अटी लागू. लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं. महाराष्ट्राच्या धर्तीवर ऊसतोड मजुरांना मजुरी न दिल्यास आगामी ऊसतोड हंगामाला येणार नाही, असा इशारा स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेने दिला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश मजूर कर्नाटकातील साखर कारखान्यांसाठी ऊसतोड करण्याकरता येतात. प्रत्येक 3 वर्षात एकदा त्यांच्या मजुरीत वाढ केली जाते. मात्र यंदा 34% दरवाढ निश्चित झालेला असून 366 रुपये मजुरी देण्याची अंमलबजावणी केली पाहिजे. कर्नाटकातील शासकीय व खासगी साखर कारखान्यांनी महाराष्ट्राच्या धर्तीवर ऊसतोड मजुरांना मजुरी न दिल्यास आगामी ऊसतोड हंगामाला येणार नाही, असा इशारा संघटनेचे प्रमुख प्रवीण शेट्टी यांनी दिला. या संदर्भातील निवेदन कर्नाटक शुगर आयुक्तांना सादर करण्यात आले. या प्रसंगी राजू पाटील, रावसाहेब अब्दान, तानाजी पाटील, विद्यासागर पाटील, विनोद पाटील, सागर पाटील यांच्यासह स्वाभिमानी ऊस तोडणी वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य व कर्नाटक राज्याचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
हिंडलगा येथील रहिवासी अरुणा सराफ यांच्या निवासस्थानाजवळ आज भर उन्हात रान पेटून उठला। अरुणा सराफ यांनी लागलीच फेसबुक फ्रेंड सर्कलला पाचारण केले। त्यांनी आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाशी संपर्क साधला। अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजीराव कोरवी, राजू मिटगार, CS हिरेमठ, सिद्धप्पा राजचन्नावर यांनी आग विझवली। या प्रसंगी संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर, दिनेश कोल्हापुरे व इतर सहभागी झाले होते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या आपले सुपुत्र मृणाल हेब्बाळकर यांच्या प्रचारासाठी सौंदत्तीला जात होत्या। यावेळी बेळगाव शहरातील अशोक सर्कल येथे एक वृद्ध जोडपे अस्वस्थ अवस्थेत आढळून आले। मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपले वाहन थांबवून त्यांची विचारपूस केली, तेव्हा ते वृद्ध जोडपे आजारी असल्याचे समजले। त्यांना उपचारासाठी पैसे देऊन ऑटो रिक्षामधून येळ्ळूर केलीला पाठवून देण्यात आले। मंत्री हेब्बाळकर यांच्या या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे। बेळगाव शहरातील वॅक्सिन डेपो, सिव्हिल हॉस्पिटल तसेच वडगाव येथील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या आवारात मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत पडलेल्या वाहनांचा खच पडला आहे। त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली आहे। यातील काही वाहने वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली आहेत। त्यामुळे या वाहनांची विल्हेवाट लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता संतोष दरेकर यांनी केली आहे। रविवारी कोर्टला सुट्टी होती। आज सोमवारी कोर्टला आलेल्यांना एक मोठा खळबळजनक प्रकार पाहायला मिळाला। नव्या JMFC कोर्ट कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर करणीचे साहित्य आढळून आले। कोर्ट परिसरात CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचे फुटेज तपासून हे साहित्य ठेवणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी येथील वकिलांनी केली आहे। मुस्लिम धर्मीयांचा पवित्र सण असलेल्या रमजान निमित्त बेळगाव बाजारपेठ फुलली असून इफ्तारच्या वेळी बाजारपेठेत गर्दी वाढू लागली आहे। दिवसभर प्रखर ऊन असल्याने इफ्तारच्या वेळी खरेदीसाठी भर दिला जात आहे। शहरातील खडे बाजार, दरबार गल्ली, खंजर गल्ली व भेंडी बाजार सह विविध गल्ल्या रोषणाईने सजल्या आहेत। इफ्तारसाठी विविध प्रकारची खाद्यवस्तू, कपडे, अलंकारिक वस्तू आदी वस्तूंचा स्टॉल पाहायला मिळत आहे। येळ्ळूरचा तरुण श्रीरामाच्या दर्शनासाठी अयोध्येला सायकलवरून रविवारी निघाला आहे। तब्बल 1840 किलोमीटर अंतर तो 18 दिवसात पूर्ण करणार असून त्याच्या धाडसी प्रवासाला येळ्ळूरवासियांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या। त्याला आर्थिक मदतही करण्यात आली आहे। विराट गल्ली येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व श्रीराम सेना हिंदू संघटनेचा निष्ठावंत धारकरी किसन विजय टक्केकर असे त्या तरुणाचे नाव आहे। विराट गल्लीतील तरुणांनी आणि गावातील नागरिकांनी रविवारी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। किसन हा श्रीरामांचा भक्त आहे। सायकलवरून जाण्याची त्याने इच्छा प्रकट केली। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी व मित्रमंडळींनी त्याला प्रोत्साहन दिले। कारवार लोकसभा मतदारसंघातील हल्याळ, दांडेली, जोयडा भागात रविवारी काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांचा प्रचार दौरा करण्यात आला। या भागातील मराठा समाजासह सर्व भाषिक समाजाने उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातून यावेळी अंजली निंबाळकर यांना निवडून आणण्याचा एकच निर्धार केला। हल्याळ मतदारसंघाचे आमदार RV देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हल्याळ, दांडेली, जोयडा या भागात प्रचार दौरा झाला। यावेळी अंजली निंबाळकर यांचे तिन्ही ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्च पासून आचारसंहिता लागू झाली असून प्रामुख्याने सीमावर्ती भागात मुख्य रस्त्यावर असलेल्या चेकपोस्टवर तसेच भरारी पथकाकडून खासगी वाहने व बसमधून ये-जा करणाऱ्यांचीही झडती घेण्यात येत आहे। त्यांच्याकडे रक्कम आढळल्यास ती रक्कम जप्त करण्यात येत असल्याने सर्वसामान्य व व्यापारी वर्गाची मोठी अडचण होत आहे। सदर होणारी अडचण लक्षात घेताना सर्वसामान्यांसाठी नियमात शिथिलता द्यावी अशी मागणी होत आहे।
स्वयंपाकघरात नेहमी वापरात येणारं लसूण वापरताना गृहिणींना हात आखडता घ्यावा लागल्याची वेळ 3 महिन्यांपूर्वी आली होती. जानेवारी महिन्यात लसूण प्रति किलो 400 रुपयावर गेल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. मात्र आता लसूण सामान्यांच्या आवाक्यात आल्याने दिलासा मिळाला आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत.